नमस्कार शेतकरी बांधवांनो, तूर उत्पादनामध्ये आपल्याला चढ उतार पाहायला मिळत आहे. आपल्याला आजच्या बाजार स्थितीमध्ये काय दर मिळत आहे, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका. चला तर व्हिडिओमध्ये आपण पूर्ण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार. तुरीचं मार्केट बघितलं आपण आज पहिल्यांदा कारंजामध्ये आवक तब्बल आपल्याला 3.5 क्विंटलची आवक पाहायला मिळालेली आहे. त्या ठिकाणी आपल्याला 9,100 सरासरी पाहायला मिळते आणि सरासरी बघितलंय 8,700 रुपये. आता बघूयात हिंगोलीमध्ये बघितलंय सरासरी आपल्याला दर 8,605 रुपये दर पाहायला मिळत आहे. यामध्ये भाव स्थिर आहे. त्यानंतर जळगावमध्ये बघितलंय 7,800 रुपये, भोकरमध्ये बघितलंय 8,755 रुपये, मुखेडमध्ये बघितलंय 8,700 रुपये, पराड्यामध्ये बघितलंय 8,150 रुपये. म्हणजे ह्या पांढरी तुरीच्या आपण आवक पाहायला मिळत आहेत. काही ठिकाणी आपल्याला जास्त दर पाहायला मिळत आहेत. आता वळूयात लाल तुरीमध्ये बघितलंय अमरावतीमध्ये 8,275 रुपये, नागपूरमध्ये 8,362 रुपये आणि मूर्तिजापूरमध्ये बघितलंय 8,355, तुळजापूरमध्ये बघितलंय 8,500 रुपये आणि धरणगावमध्ये बघितलंय 8,500 रुपये दर पाहायला मिळत आहेत. आता वळूयात पांढरी तूर आजचा दर काय आहेत. यामध्ये बघितलंय 8,545, तुळजापूर 8,500 रुपये, माजलगाव 8,300 रुपये आणि जामखेडमध्ये 8,250 रुपये पाहायला मिळत. शेतकरी बांधवांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तुरीचे दर कसे मिळत आहेत पूर्ण माहिती या व्हिडिओत जाणून घेतली आहे. हा व्हिडिओ आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका. अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर असेच नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय जवान जय किसान.